गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। खड़गे साहब तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। खड़गे साहब तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। खड़गे साहब तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। खड़गे साहब तुम संघर्ष करो। ऐसा नीचे बैठिए, थोड़ा क्या जोड़ा अरे उनको जोरात मारा चला। राकेश किशोर मुर्दाबाद, राकेश किशोर मुर्दाबाद, राकेश किशोर मुर्दाबाद। राकेश किशोर करायचं काय? राकेश किशोर करायचं काय? राकेश किशोर करायचं काय? बीजेपी सरकारचं करायचं काय? बीजेपी सरकारचं करायचं काय? चलो चलो। प्रदेश के गद्दारों को, प्रदेश के गद्दारों को, संविधान के बेईमानों को, संविधान के बेईमानों को, सनातनियों को जूते मारो, जूते मारो, सनातनियों को जूते मारो, जूते मारो। राकेश किशोर मुर्दाबाद, संविधान जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, कांग्रेस पार्टी जिंदाबाद। या मनुवादी सरकारचं करायचं काय? या मनुवादी राखेचं करायचं काय? या मनुवादी राखेचं करायचं काय? या मनुवादी राखेचा सपोर्ट करणाऱ्या बीजेपी सरकारचा, नकली वकिलाला सपोर्ट करणाऱ्या बीजेपी सरकारचा, या नकली वकिलाला सपोर्ट करणाऱ्या बीजेपी सरकारचा, काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा, संविधानाचा, या मनुवाद्याचं करायचं काय? या मनुवाद्याचं करायचं काय? या सडक्या विचारांचं करायचं काय? काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा। राकेश किशोर करायचं काय? चलो राकेश किशोर मुर्दाबाद, सनातनी राकेश किशोरचा धिक्कार असो, सनातनी राकेश किशोरचा धिक्कार असो, संविधान विरोधी राकेश किशोरचा धिक्कार असो, संविधान विरोधी राकेश किशोरचा धिक्कार असो। राकेश किशोर मुर्दाबाद, सनातनी राकेश किशोर मुर्दाबाद, संविधान विरोधी राकेश किशोर मुर्दाबाद, संविधान के सम्मान में, संविधान के सम्मान में, संविधान के सम्मान में राकेश किशोर हाय हाय, राकेश किशोर हाय हाय, सनातनी राकेश किशोर मुर्दाबाद, सनातनी राकेश किशोर मुर्दाबाद, सनातनी राकेश किशोर मुर्दाबाद। देशाच्या घटनेने अतिशय महत्त्वाची जी पदं निर्माण केली, त्या आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेचं सर्वोच्च पद जे आपल्या सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आहेत, त्यांच्यावर काल एका सनातनी वकिलाने बूट फेकून मारल्याचा प्रयत्न केला, किंबहुना तो फेकला। यासाठी म्हणून आज जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज त्याचा निषेध करण्यासाठी त्या राकेश वकिलाचा इथे जोडे मारो आंदोलन
किंवा त्याची प्रतिमा जाळण्याचं काम या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने केलंय। खरं देशामध्ये हा जो नंगा नाच या सनातन्यांनी चालवला, ज्या पद्धतीने सर्व धर्म समभावाला सुरुंग लावायचं काम केलंय, ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली, त्या घटनेला आम्ही जुमानणार नाही, ही एक प्रकारची दिलेली आरोळी आहे। आणि ज्या कुठे दिली तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयात दिली। या पद्धतीने त्यांना माफ करणाऱ्या सरकारचा मी या ठिकाणी निषेध करतो। यांना पाठीशी घातलं नाही पाहिजे, यांना तात्काळ बेड्या घालून फाशी दिली पाहिजे। अशा पद्धतीची शिक्षा या वकिलाला देण्याची गरज आहे आणि या पद्धतीचा निषेध जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आला। राकेश किशोरांनी झालेल्या याच्याबद्दल खेद व्यक्त करत नाही, मला त्याचा खेद नाही, मला त्याचा काहीही माझ्या मनावर परिणाम नाही असं वक्तव्य केलेलं आहे। ही संस्कृती भारतीय जनता पक्षाची आणि सनातनाची आहे। याच्यापूर्वी सुद्धा महात्माजींना गणी गोळ्या घातल्या होत्या, त्याला सुद्धा खतपाणी घालायचं काम भारतीय जनता पक्षाचे लोक करतात। हे नवीन नाही आमच्यासाठी, परंतु देशातल्या जनतेला याच्यामध्ये निश्चितपणाने धडा मिळाला आहे की हे लोक आता हळूहळू नक्कीच घटना बदलायला निघाले किंवा घटना तोडफोड करण्याची भूमिका यांच्या कॅबिनेटमध्ये दिसते। एकूण मारल्या गिफ्ट करणाऱ्याला सनातनी वृत्तीच्या महिलेने तिथल्या डॉक्टर कसं बघताय की सर्वोच्च न्यायालयामध्ये जोडा आणि इकडे पुस्तक फेकतायत। आपल्या या राज्यातले प्रबोधनकार ठाकरे ज्या पद्धतीने त्यांचं साहित्य लिहिण्याची पद्धत होती ती सनातनीला पटणारी नव्हतीच, स्वाभाविक आहे। त्यांची भूमिका ही समाजवादाची होती, सगळ्यांना सोबत घेऊन चालायची होती। असे पुस्तकं लोकांमध्ये गेले नाही पाहिजे आणि आम्ही त्याचा निषेध करतो। या पद्धतीने त्या कोण महिला आहे त्यांनी काम केलं आहे असं तुमचं म्हणणं आहे, तर ते करणं योग्य नाही। अशा पद्धतीने जर आपण करायला गेलो तर आज माणसात माणसं राहणार नाही, समाजात समाज राहणार नाही आणि कायद्याचा धाकसुद्धा कोणाला राहणार नाही। एक दिवस याच पद्धतीने हे सरकार चालत राहिलं तर उद्या नेपाळ आणि श्रीलंका व्हायला वेळ लागणार। काय वाटतं ही